सनातन शास्त्र या आपल्या विशेष सखोल चर्चेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर ज्ञानमंथन करणार आहोत जो म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचा तर नक्कीच आहे, पण त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कदाचित आज पूर्णपणे बदलून जाईल. नक्कीच बदलणार. सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांनी एका प्रश्नावर विचार करूया. महाभारत हे केवळ एक कौटुंबिक युद्ध नव्हतं, तर ती एक अत्यंत आवश्यक अशी कॉस्मिक सर्जरी होती, असा विचार आपण कधी केलाय का? खूपच रंजक आणि विचार करायला लावणारा विचार आहे हा. हो ना? आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की प्राचीन वैदिक शहाणपण आणि आपली आजची आधुनिक जीवनशैली किंवा आपले रोजचे प्रश्न यांची आपण कशी सांगड घालू शकतो हे समजून घेणं. अगदी बरोबर. आज आपल्याकडे काही अत्यंत सखोल स्रोतांचे संदर्भ आहेत, जसे की द कॉस्मिक आर्किटेक्ट ऑफ धर्मा, द कॉस्मिक चॅरिएटर आणि द डिवाइन चॅरिएटर. या माहितीच्या आधारे आपण महाभारताकडे थेट श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. सामान्य माणसाला जे केवळ एक भावंडांमधले युद्ध वाटले, ते श्रीकृष्णांसाठी एक वैश्विक शुद्धीकरण होते. हो, आणि या विषयाची खोली खरोखरच अफाट आहे. आज आपण जे ज्ञान समजून घेणार आहोत ते केवळ इतिहासाच्या पानांपुरत्या किंवा पौराणिक कथांपुरत्या मर्यादित नाहीये. हो, हे प्राचीन तत्वज्ञान आजच्या आधुनिक कॉर्पोरेट जगात, आपल्या राजकारणात आणि अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसं अचूक लागू पडतं हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे. अगदी. आपण नेहमी घटनांकडे अत्यंत वरवरच्या दृष्टिकोनातून पाहतो ना? हो, म्हणजे कोण बरोबर, कोण चूक, कोणावर अन्याय झाला, एवढ्याच चौकटीत आपण विचार करतो. पण त्यामागील वैश्विक नियम किंवा कर्माचा गुंता समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. हो, आज आपण त्याच नियमांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात मूलभूत पैलूपासून सुरुवात करूया. कुरुक्षेत्राच्या युद्धाचा विचार करताना सर्वसामान्य लोकांना आणि अगदी स्वतः अर्जुनालाही तिथे काय दिसत होतं? समोर उभे असलेले नातेवाईक. हो, आपले भाऊ, चुलत भाऊ, आदरणीय गुरु आणि पितामह. अर्जुनाची शस्त्र गळून पडली कारण त्याला तिथे कुटुंब दिसत होतं. पण अशा वेळी श्रीकृष्णाला तिथे काय दिसत होतं? हाच तो निर्णायक मुद्दा आहे जिथून महाभारताचं खरं आकलन सुरू होते. जर आपण श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कृष्णाने तिथे कधीही व्यक्ती किंवा नातेवाईक पाहिलेच नाहीत. मग त्याने काय पाहिलं? त्याने तिथे केवळ गुणांची ऊर्जा पाहिली, ज्याला आपण गुणाज इन मोशन असं म्हणू शकतो. अच्छा. प्रकृतीचे 3 गुण असतात: सत्व, रजस आणि तमस. कृष्णासाठी दुर्योधन म्हणजे केवळ एक हट्टी किंवा ईर्ष्यावान भाऊ नव्हता, तर तो साक्षात अहंकार होता, ज्यामध्ये अज्ञान म्हणजेच तमस आणि अतिमहत्वाकांक्षा म्हणजेच रजस गुणांचा अत्यंत विषारी अतिरेक झाला होता. हे ऐकायला थोडं चक्रावून टाकणार आहे. हो ना. आणि अर्जुन हा केवळ एक महान योद्धा नव्हता, तर तो संभ्रमात अडकलेला उदात्तपणा होता, जो कृतीचे म्हणजेच रजसकडून शुद्ध ज्ञानाकडे, अगदी सत्वगुणाकडे जाण्याची धडपड करत होता. म्हणजे कृष्णाने कोणालाच व्यक्ती म्हणून पाहिलं नाही. मग भीष्म पितामह आणि दानशूर कर्णाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन काय असावा? भीष्म पितामह म्हणजे केवळ एक आजोबा किंवा मार्गदर्शक नव्हते, तर ते कालबाह्य झालेल्या नियमात अडकलेली निष्ठा होते. अशी निष्ठा जी व्यवस्थेला आतून पोखरत होती. बरोबर. आणि कर्ण हा केवळ एक दुखावलेला अभिमान होता, जो सतत जगाकडून मान्यतेची अपेक्षा करत होता. कृष्णासाठी हे युद्ध राज्य मिळवण्याचं युद्ध नव्हतंच. ते एका ऊर्जेचा संघर्ष होता. हो, अनेक जन्मांपासून चालत आलेल्या आणि आता परिपक्व झालेल्या ऊर्जेचा तो संघर्ष होता, ज्याला आपण कार्मिक हार्वेस्ट किंवा कर्माचा परिपाक म्हणू शकतो. याला आपण आजच्या जगात कसं जोडून पाहू शकतो? कारण आज आपल्याकडे युद्धभूमी नसली तरी संघर्ष तर आहेतच. आपण एखाद्या मोठ्या कंपनीचं उदाहरण घेऊया. जेव्हा एखाद्या कंपनीत खूप मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, तेव्हा आपण केवळ वरवरचे स्वभाव पाहतो. म्हणजे हा मॅनेजर रागीट आहे, तो कर्मचारी कामचुकार आहे, असं. अगदी तसंच. पण एक उत्तम लीडर त्यामागील मूळ प्रवृत्ती म्हणजेच रूट कॉज ओळखतो. कंपनीच्या संस्कृतीत नेमका कोणता सिस्टमिक दोष आहे हे तो पाहतो. आणि कृष्णाने तेच केलं. हो, आजाराच्या लक्षणांवर मलमपट्टी करण्याऐवजी त्याने थेट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला, कारण ती व्यवस्था आतून सडली होती. पण इथेच माझ्या मनात एक प्रश्न उभा राहतो. जर कृष्णाला हे सर्व आधीच माहीत होतं आणि तो ही सर्व ऊर्जा पाहू शकत होता, तर मग त्याने हे युद्ध आधीच का थांबवलं नाही? हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणजे कृष्णाने युधिष्ठिराला द्यूत खेळण्यापासून का रोखले नाही? किंवा जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होते तेव्हा सुरुवातीलाच त्याने का हस्तक्षेप केला नाही?
याचं उत्तर कर्माच्या अत्यंत सूक्ष्म सिद्धांतात दडलेलं आहे. वेळोवेळी केलेली घाईघाईची मदत कर्माचा पूर्ण नाश करू शकत नाही. म्हणजे प्रीमेच्युअर इंटरव्हेन्शन टाळण्यासाठी. हो, प्रीमेच्युअर इंटरव्हेन्शन ब्लॉक्स कार्मिक एक्झॉशन. समजा एखाद्याला खूप ताप आला आहे. तो ताप म्हणजे शरीराने जंतूंशी लढण्यासाठी निर्माण केलेली उष्णता असते. जर आपण लगेच औषध देऊन ताप दाबून टाकला तर ते जंतू शरीरातच राहतात आणि आजार पुन्हा बळावतो. अगदी. कृष्णानं तो अधर्म त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू दिला. जर त्यानं द्यूत खेळण्यापूर्वीच त्यानं थांबवलं असतं तर दुर्योधनाच्या मनातील तो विषाचा अंश तसाच राहिला असता. आणि तो पुढे अधिक भयंकर रूपाने बाहेर आला असता. म्हणजे अर्धवट जळलेलं कर्म नेहमी अधिक ताकदीने परत येते. बरोबर आहे. पण द्रौपदीच्या उदाहरणात हे कसं लागू होतं? तिथे तर एका स्त्रीचा अत्यंत घृणास्पद अपमान होत होता. तिथे आपण एक अत्यंत महत्वाची आध्यात्मिक प्रक्रिया पाहतो. जोपर्यंत द्रौपदी स्वतःच्या ताकदीवर लढत होती, स्वतःचा पदर सावरत होती, तोपर्यंत कृष्ण आला नाही. कारण तिचा स्वतःच्या क्षमतेवर आणि पतींवर विश्वास होता. हो, हा एक प्रकारचा सूक्ष्म अहंकारच होता. पण जेव्हा तिचे सर्व मार्ग बंद झाले, जेव्हा तिने स्वतःचा अहंकार पूर्णपणे सोडून दिला आणि दोन्ही हात वर करून संपूर्ण समर्पण केले, तेव्हाच कृष्णाने हस्तक्षेप केला. यातून आपल्याला हे समजतं की आध्यात्मिक प्रगती किंवा योग आपण बळजबरीने कोणावरही लादू शकत नाही. ती आतूनच यावी लागते. म्हणजे बाह्य मदतीपेक्षा आतील शुद्धीकरणाला महत्त्व दिलं. हो, अनेकदा लोक श्रद्धेने पूजेत मंत्र म्हणतात, पण जोपर्यंत त्यामागील संपूर्ण समर्पण आणि ज्ञान आतून जागृत होत नाही, तोपर्यंत तो योग सिद्ध होत नाही. हे खरोखरच खूप प्रगल्भ आहे. योग सिद्ध होण्यासाठी आणि कर्माचा नाश होण्यासाठी वेदनेतून जाणं किती गरजेचं असतं हे यावरून समजतं. नक्कीच. पण यातूनच एक दुसरा विरोधाभास उभा राहतो. जर कृष्णाचा उद्देश धर्म प्रस्थापित करणे हा होता, तर मग त्याने स्वतः अनेक वेळा युद्धाचे नियम का मोडायला लावले? जसं की भीष्मांसमोर शिखंडीला पुढे करणे किंवा गदायुद्धाच्या नियमांविरुद्ध जाऊन भीमाला दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करण्याची खूण करणे. हे कसं योग्य असू शकतं? यालाच आपण कॉन्टेक्स्च्युअल धर्म वर्सेस रिजिड मॉरॅलिटी म्हणू शकतो. धर्म म्हणजे केवळ डोळे झाकून चांगुलपणा दाखवणे किंवा पुस्तकी नियमांचं पालन करणे नव्हे. जेव्हा एखादी व्यवस्था पूर्णपणे भ्रष्ट होते, जेव्हा अधर्म व्यवस्थेत मुरलेला असतो, तेव्हा केवळ चांगले दिसल्याचा अट्टहास करणे आत्मघातिक ठरते. कौरवांनी तर सर्व नियम आधीच पायदळी तुडवले होते. बरोबर. अशा सिस्टेमिक भ्रष्टाचारात जर पांडवांनी केवळ नैतिकतेचा बाऊ केला असता तर अधर्माचाच विजय झाला असता. आणि ती जगासाठी अत्यंत चुकीची शिकवण ठरली असती. हो, कृष्णासाठी केवळ युद्ध जिंकणे महत्वाचे नव्हते, तर एक रिसेट करणे जास्त महत्वाचे होते. जुन्या सडक्या नियमांना तोडून नवीन मूल्यांची स्थापना करणे. म्हणजे जर नियम स्वतःच अन्यायाचे रक्षण करत असतील तर ते नियम मोडणे हाच धर्म बनतो. अगदी बरोबर. पण आजच्या दैनंदिन आयुष्याशी याची सांगड कशी घालायची? आजच्या जगात हे समजून घेणे अधिकच महत्वाचे आहे. बराचदा आपण अन्यायासमोर गप्प बसतो. आपल्याला वाटते की आपण कोणाला त्रास देत नाही आहोत म्हणून आपण चांगले आहोत. जसे द्यूतसभेत भीष्म आणि द्रोण गप्प राहिले. ते स्वतः वाईट नव्हते, पण त्यांची ती शांतता, तटस्थता नव्हती, तर ते त्या गुन्ह्यात सामील होते, ज्याला आपण आज कम्प्लिसिटी म्हणतो. म्हणजे नुसतं नाहीच असणं पुरेसं नाहीये. अजिबात नाही. समाजात किंवा कॉर्पोरेट जगात धर्मा इज इक्वल टू विजडम प्लस करेज प्लस टायमिंग हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योग्य वेळी कठोर निर्णय घेण्याची हिंमत असणे म्हणजे खरा धर्म. तटस्थता ही सुद्धा गुन्ह्यातील भागीदारी असू शकते. हा विचार खूपच अस्वस्थ करणारा आहे. हो, आणि याच अस्वस्थतेतून गीता जन्माला येते. मला नेहमी वाटायचं की भगवद्गीता ही युद्धाच्या आधी सैन्याला दिलेली एक प्रेरणा आहे, एक पेपटॉकसारखं. पण कुरुक्षेत्र हे केवळ एक युद्धभूमी नसून तो एक वैश्विक वर्ग कसा बनला? कारण भगवद्गीता हे कोणतेही प्रेरणादायी भाषण नव्हते. ते ज्ञान प्राप्त करण्याचे एक अत्यंत शक्तिशाली माध्यम होते. कृष्णाचा उद्देश केवळ युद्ध जिंकणे नव्हता. खरी गरज होती ती अर्जुनाची चेतना म्हणजेच कॉन्शियसनेस जागृत करण्याची. अर्जुनाचा तो संभ्रम, ती निराशा हाच खऱ्या अर्थाने अंतिम सत्याकडे जाण्याचा दरवाजा होता. जेव्हा आपण आतून तुटतो तेव्हाच नवीन ज्ञान स्वीकारतो. तिथे कृष्णाने अर्जुनाला जाणीव करून दिली की तू केवळ हे भौतिक शरीर नाहीस, तू एक शाश्वत आत्मा आहेस, जो कधीही मरत नाही. आणि हे अथांग विश्व चालवणारे जे सर्वोच्च तत्व आहे ते ब्रह्म आहे. या ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकरूपतेची जाणीव करून देणे हा तो वैश्विक वर्ग होता. आणि नेतृत्वाचा विचार केला तर कृष्णाने स्वतः शस्त्र घेतले नाही, तो केवळ एक सारथी बनला. यामागे काय विचार असावा?
हे खऱ्या नेतृत्वाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. खरा लीडर तोच असतो जो स्वतः श्रेय घेण्यामागे धावत नाही, तर इतरांना लढण्यासाठी सक्षम करतो. कृष्ण तुमच्या वतीने युद्ध लढत नाही, तो केवळ मार्गदर्शक बनतो. जेणेकरून आपले युद्ध आपण स्वतः लढू शकू. ॲक्ट विदाऊट अटॅचमेंट म्हणजेच फळाची आसक्ती न ठेवता कर्तव्य करत राहणे. आजच्या लीडरशिपसाठी हा एक मोठा धडा आहे. मी करतोय हा अहंकार सोडून देणे हे अत्यंत कठीण पण आवश्यक आहे. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळत आहोत जो पचवायला कदाचित सर्वात कठीण जातो. कोणता? उत्क्रांतिवादी करुणा आणि वैश्विक नियमांची कठोरता. यालाच आपण एव्होल्युशनरी कंपॅशन अँड कॉस्मिक लॉ म्हणू शकतो. हां. जर कृष्ण पांडवांचा सखा होता तर त्याने त्यांचे दुःख का नाही थांबवले? अभिमन्यूचा मृत्यू, 13 वर्षांचा वनवास, हे सर्व का होऊ दिले? इथे आपल्याला कृष्णाची करुणा नव्याने समजून घ्यावी लागेल. कृष्णाची करुणा ही भावनिक नव्हती, ती इव्होल्युशनरी म्हणजेच उत्क्रांतिवादी होती. म्हणजे संरक्षणाचा अर्थ सुखसोयी देणे असा नाही. नाही. जसे हिरा कोळशावर प्रचंड दाब पडल्याशिवाय तयार होत नाही, तसेच काही वेळा आत्मा अत्यंत भयंकर संकटातूनच प्रगल्भ होतो. विजयामुळे कर्व माफ होत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी. पांडव युद्ध जिंकले, पण त्यांच्याकडूनही चुका झाल्या होत्या आणि निसर्गाच्या नियमानुसार त्यांना कर्माची फळे भोगावीच लागली. आणि युद्धाच्या शेवटी स्वतःच्या यादव कुळाचा नाश का होऊ दिला? हे तर अत्यंत कठोर वाटते. वरवर पाहता ते निर्दयी वाटते, पण यातून मोठा धडा मिळतो. सत्तेमुळे आणि अहंकारामुळे यादवांमध्येही भ्रष्टाचार वाढू लागला होता. पण ते तर भगवंताच्या जवळचे लोक होते. तरीही अहंकारासमोर कोणीही वैश्विक नियमांच्या वर नाही. इथे आपण ऋणानुबंध ही संकल्पना बारकाईने समजून घेतली पाहिजे. सामान्य माणूस कुटुंबाच्या ऋणानुबंधात अडकून पडतो. हो, आणि न्यायाशी तडजोड करतो. पण कृष्णाने स्वतःच्या वंशाबद्दल कसलीही आसक्ती ठेवली नाही. हे डिटॅचमेंट किंवा अलिप्तपणाचं सर्वोच्च उदाहरण आहे. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. सांसारिक सुखदुःख या मोठ्या नाटकात क्षुल्लक ठरते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच जेव्हा आपण महाभारताकडे कृष्णाच्या नजरेतून पाहतो, तेव्हा ते केवळ एक महाकाव्य राहत नाही, तर ते एक सायकोलॉजिकल मॅन्युअल बनतंय. आजच्या या सविस्तर आढाव्यातून हे अगदी स्पष्ट होतंय की महाभारत हा केवळ इतिहास नाहीये. जेव्हा आपण कृष्णाच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा तो केवळ काळ नसून तो स्वतः काळ म्हणजेच टाईम असल्याचं जाणवतं. होय. आणि म्हणूनच या ज्ञानमंथनाच्या शेवटी आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडू इच्छितो. नक्कीच. जर आपण शांतपणे विचार केला तर एक कुरुक्षेत्र केवळ हजारो वर्षांपूर्वी घडले नव्हते. खरे कुरुक्षेत्र तर आपल्या प्रत्येकाच्या आतच आहे. रोज आपल्या आत एक छोटं महाभारत घडत असतं. अगदी खरंय. मग विचार करा, कोणती अशी खोटी निष्ठा आहे जी आपल्याला भीष्मांसारखे अडकवून ठेवत आहे? कोणती जुनी जखम आपल्याला कर्णासारखी चुकीच्या मार्गाला लावत आहे? आणि सर्वात महत्वाचे, आपल्या आयुष्याच्या रथाचा सारथी कोण आहे? हो, आपलं अस्थिर अहंकार की आपली जागृत चेतना? हा विचार खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या सनातन शास्त्रच्या प्रवासात जर या ज्ञान आणि योगच्या सखोल चर्चेनं आपल्या विचारांना एक नवी दिशा दिली असेल तर हा भाग नक्की लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्या आयुष्याच्या रथाचा सारथी कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्राचीन शहाणपणाला आधुनिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जागरूक रहा, स्वतःच्या आतील कुरुक्षेत्रावर विजय मिळवा आणि नेहमी धर्माचे आचरण करत रहा.